गेले 2 दिवस कोल्हापुरातलं हवामान ढगाळ झालं, त्यामुळे सरासरी 2 ते 3 अंश तापमान वाढलं होतं. पण पुन्हा एकदा उत्तर भारतातील थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव जाणवू लागलाय. त्यामुळे 9 ते 15 जानेवारी या कालावधीत थंडी वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चांगली थंडी होती. कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात तापमानाचा किमान पारा 12 ते 13 अंशांवर आला होता. पहाटे आणि रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटू लागल्या होत्या, पण 30 डिसेंबरनंतर अचानक हवामान बदललं. ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई आणि कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर सरासरी तापमानात 2 ते 3 अंशानं वाढ झाली होती. गेल्या 3 दिवसात तर दुपारच्या वेळी चक्क पंखा सुरू करावा लागत होता. अशा वेळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवणार आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट येऊ शकते. विशेषतः 9 ते 15 जानेवारीच्या कालावधीत निरभ्र आकाश, कोरडं हवामान आणि थंड वारे यामुळे तापमानाचा पारा खाली जाऊ शकतो. शेती पिकांसाठी ही थंडी उपयुक्त ठरेल.